पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनलाय। मागील वर्षभरापासून सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरवणाऱ्या कोयता गँगनं आपली दहशत कायम असल्याचं दाखवून दिलंय। रविवारी रात्री पुणे शहराच्या कोंढवा परिसरात या टोळीनं एका तरुणावर अत्यंत क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला। हा धक्कादायक घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। आता व्हिडिओ समोर आलाय, त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। कोंढवा परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे। एक तरुण आपल्या दुचाकीवर बसलेला असताना अचानक 3 ते 4 अज्ञात तरुण त्या ठिकाणी आले। या टोळक्याच्या हातात धारदार आणि चमकणारे कोयते होते। काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी दुचाकीवर बसलेल्या तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली। हा हल्ला इतका भीषण होता आणि अनपेक्षित होता की संबंधित तरुणाला स्वतःचा बचावच करता आला नाही। या हल्ल्यामुळे परिसरात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला। हल्ला केल्यानंतर हे आरोपी तिथेच थांबले नाहीत, तर त्यांनी हातात कोयते घेतले आणि हवेत फिरवून मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा केला। परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करून हे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या भीषण हल्ल्यात संबंधित तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला। गंभीररित्या तो जखमी झाला। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी तरुणाला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। सध्या या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। वैद्यकीय सूत्रांकडून असं सांगण्यात येत आहे। पुणे शहरात गेल्या वर्षभरापासून कोयता गँगनं अक्षरशः उच्छाद मांडलाय। सामान्य नागरिक, किरकोळ व्यापारी आणि तरुणांना सातत्यानं लक्ष केलं जातंय। पुणे पोलिसांनी या दहशतीचा बिमोड करण्यासाठी यापूर्वी अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई केली। तसंच वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न या माध्यमातून पोलिसांनी केले। मात्र पोलिसांच्या या सर्व कारवायांनंतर सुद्धा कोयता गँगचा पूर्णपणे बिमोड करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही। वारंवार घडणाऱ्या या हिंसक घटनांमुळे आता पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सामान्य पुणेकरांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। पोलीस प्रशासनाचा आता वचक राहिलाय की नाही यावर प्रश्न उपस्थित होतोय। या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतलं। त्या आधारे हल्ला करणाऱ्या 3 ते 4 संशयित आरोपींची ओळख पटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथकं रवाना करण्यात आली आहेत। गुन्हेगारांना लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील असं आश्वासन पोलिसांनी दिलं असलं तरी सततच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमधील सुरक्षिततेची भावना कमी होत चालली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करतात। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।